नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत पोलीस कर्मचारी व वकिलाकडून लाच मागणी, लाचलुचपतची कारवाई. इचलकरंजी दिनांक 21. इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ हारून सय्यद व खासगी वकील पवन कुमार अशोक उपाध्ये या दोघांनी तक्रारदाराकडून चेक परत मिळवून देण्यासाठी लाच मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या अर्जाची चौकशी पोलीस सय्यद करत असताना त्यांनी मध्यस्थी करून वकिलाच्या माध्यमातून पैशांची मागणी केली. सुरुवातीला तक्रारदारास 40,000 रुपये वकील उपाध्ये यांच्या खात्यावर पाठवण्यास भाग पाडण्यात आले. ही रक्कम उपाध्ये यांनी सय्यद यांच्याकडे दिली. तरी देखील चेक परत न मिळवून देता पुढील व्यवहारासाठी तक्रारदाराकडे 3 लाख लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने ही बाब अँटी करप्शन ब्युरो ACB कोल्हापूर येथे लेखी तक्रारीद्वारे मांडली. प्राथमिक पडताळणीत दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई श्री शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे व श्री अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उपअधीक्षक ACB कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील व प्रशांत दावणे या पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.